सलगरगावचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा आज या ठिकाणी थाटामाटात संपन्न झालेली आहे। यात्रेचा आजचा हा 4था दिवस आहे। उद्या यात्रेचा शेवटचा दिवस आहे। यात्रेचं मुख्य आकर्षण पालखी भेट सोहळा। सलगर आणि चावसोडमधील जेवढ्या पालख्या देवदेवतांच्या आहेत त्या एकत्र येऊन सलगरच्या स्टँड चौकामध्ये तिची भेट होऊन तिथं आरती होऊन पुन्हा मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा घालून माणिक आरती झाल्यानंतर हा पालखी सोहळा संपन्न होतोय आणि हा सोहळा खरोखरच मोठ्या थाटामाटामध्ये आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालेला आहे। सलगर आणि सलगरमधील पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दाखवून या ठिकाणी नवसाचा पावणारा देव म्हणून या सिद्धेश्वराची ख्याती महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमा भागावरती निर्माण होत चाललेली आहे आणि सलगर गावानं सुद्धा भरभरून या ठिकाणी या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे आणि सोहळा पार पाडण्यासाठी सर्वांनीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे। त्याचबरोबर व्यापारी वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या यात्रेमध्ये सहभागी झालेला आहे। या यात्रेमध्ये आम्ही एक संकल्प केलेला आहे की या सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरवलेलं आहे। सर्वसाधारण 11 कोटीचं बजेट या मंदिरासाठी आहे। या विभागाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊ यांनी या मंदिरासाठी तीर्थक्षेत्र मध्ये समावेश करून 2.25 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे। उर्वरित सुद्धा निधी देण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे आणि मी या सलगरगावच्या ग्रामदैवत चरणी प्रार्थना करतो की या सलगरांनी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांचं कल्याण व्हावं, उदंड व्हावं, त्यांना सुख समृद्धी लाभावी अशा पद्धतीची या ठिकाणी त्यांना प्रार्थना करतो आणि हा जो काही संकल्प केलेला आहे या संकल्प सिद्धीस नेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या सरळ हाताने मदत करावी आणि हा जो काही 11 कोटीचा मंदिर उभा करण्याचा संकल्प यात्रा कमिटीनं आणि या भक्तांनी केलेला आहे त्याला भरभरून मदत करावी, आशीर्वाद द्यावेत एवढीच या ठिकाणी विनंती करतो। आणि खरोखरच ही यात्रा या गावामधल्या सर्वच लोकांनी, सर्व जाती धर्मातल्या भाविक भक्तांनी मोठ्या तळहाताच्या फळाप्रमाणे जपलेले हा उत्सव, ही यात्रा अशाच पद्धतीने भविष्यकाळामध्ये तळहाताच्या फळाप्रमाणे जपावी अशी या ठिकाणी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो।